अशा प्रकारे आपले ते 100 मीटर होत आहे. तर बघा आपला शूटर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. आजच्या सकाळची सुरुवात अशी झाली होती, डायरेक्ट गोळ्या खाऊन. कारण आजार म्हणला होता, योगेश भालेकर हमने तुम्हें चारों तरफ से घेर लिया है. आजाराने असा काहीतरी डायलॉग मारला की आजाराला आपण पण म्हणलो की आज भाऊ आपला डेमो, आज आजारे बिजार काय नाही. म्हणून सकाळ सकाळी उठून मस्तपैकी अभ्यास केला आणि ग्राउंडला निघालो. ग्राउंडवर गेल्यावर आपला वॉर्मअप वगैरे चालू केला, मस्तपैकी वॉर्मअप आणि ट्रेचिंग चालू केली. पण तरी पण तब्येत काही बरी वाटत नव्हती. आकर शेवट म्हणलं आता पळायचं आलोय, तर 1600 पळूनच घेऊ, डेमो कम्प्लीटच करू. म्हणून मस्तपैकी आपल्या डेमोला चालू केलं. आजच्या डेमो मध्ये सगळ्यात लास्टचा नंबर आपलाच होता, कारण आजाराने काय आपल्याला सुट्टी दिली नव्हती. पण आपण पण आज काय डेमोला सुट्टी दिली नव्हती. 3 आठवडे डेमो झालाच नव्हता ना. आज जर डेमो पळलो नसतो तर दिवसभर आपल्याला असं वाटलं असतं की आज डेमो पळलो नाही, लय दिवसानंतर डेमो झाला, असं झालं तसं झालं, भरपूर काय अशा गोष्टी डोक्यात खेळत राहिल्या असत्या. म्हणून मस्तपैकी डेमो पळलो. आणि राहिला टायमिंग सांगायचा विषय, आज टायमिंग सांगायच्या लायकीचा नव्हता. म्हणून टायमिंगला इथंच राम देऊ आणि गोळा टाकायला येऊ. मस्तपैकी गोळा टाकाय आलो. गोळ्याने पण आज हालत बेकार केली. सर्दी खोकला आणि अंगदुखी इतकं होतं की थांबूशी सुद्धा वाटत नव्हतं. पण तरी म्हणलं शेवटचा इव्हेंट राहिलाय, मस्तपैकी शेवटचा इव्हेंट कम्प्लीट करू आणि डेमोची इथं समाप्ती करू. मनाला जरा शांतता वाटली, आजारी असून पण डेमो पळलो. कारण 3-4 आठवडे झाला आपला डेमोच झाला नव्हता. 3-4 आठवड्यानंतर ठरवलं होतं की आज डेमो पळायचा आणि त्यातून आपण आजारी पडलो. पण ठीक आहे, सगळे दिवस सारखे नसतात. मग आजच्या दिवसाला देऊ इथंच आपण विराम. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करायचं विसरू नका.